आणि आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. पुणे, सातारा, रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट. हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज व्यक्त. रायगड, रत्नागिरी, नागपूर, अमरावतीला येलो अलर्ट जारी. कोकणासह घाटावर मुसळधार पावसाची शक्यता. पुढील 4 ते 5 दिवस कोकण घाट भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार. हवामान तज्ज्ञ कृष्णा नंदानी यांचा अंदाज. जालना जिल्ह्याला 7 जुलैपर्यंत येलो अलर्ट जारी. मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगानं वारं वाहण्याचाही अंदाज. गडचिरोली जिल्ह्याला मुसळधार पावसाचा फटका. कुरुखेडा तालुक्याच्या दुर्गम भागातील 7 मार्ग बंद. नाल्यांना पूर आल्यामुळे साखरेपासून ये जा बंद. गावांचा संपर्क तुटला. गोंदिया जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे 3 दरवाजे उघडले. 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणी पातळीमध्ये वाढ. 14,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 29,793 क्युसेक पाण्याची आवक. कोयना धरण 50% भरल्यानं कोयना नदीपात्रामध्ये 1,050 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर चिपळूणमध्ये जोरदार पावसाची हजेरी. चिपळूण तालुक्यामध्ये भात लावणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा. अकोल्यात 4 जुलैपर्यंत अतिवृष्टीची शक्यता. नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा. गडचिरोलीमधील 38 दरवाजे असलेल्या चिचडोह बॅरेजचा 1 दरवाजा उघडला. वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेजचे सर्व दरवाजे टप्प्याटप्प्यानं उघडणार. नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढला. भंडारा जिल्ह्याला जोरदार पावसानं झोडपलं. वैनगंगा नदीवरील मोठ्या पुलावर पावसाचं पाणी साचल्यामुळे नागरिकांना त्रास. प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर. रायगडच्या माणगावमधील चणाट धबधब्यावर 1 व्यक्ती बुडाला. बचाव पथकाकडून बुडालेल्या तरुणाचा शोध सुरू. यंदाच्या पावसाळी पर्यटनाची 5वी दुर्घटना. आंबोली घाटामध्ये मुख्य धबधब्याजवळ कर्नाटकातील पर्यटकांचा धुडगूस. धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठी हुल्लडबाजी. व्हिडिओ व्हायरल. अमरावतीच्या चिखलदरा पर्यटन स्थळावर विकेंडला अतिरिक्त पोलीस बंदोबस्त असणार. चिखलदऱ्यामध्ये होणारी गर्दी आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षकांनी निर्णय घेतला. नाशिक शहरामध्ये रस्त्यांवर मोठे खड्डे. महापालिकेकडून रस्त्यांची दुरुस्ती केल्याचा दावा. मात्र खड्ड्यातील रस्त्यांवरून प्रवास करताना नागरिकांची मोठी कसरत. पहिल्या पावसातच नागपूरमधील रस्त्यांवर खड्डेच खड्डे. नागपूर शहराला ग्रामीण भागाशी जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता. भिवंडी वाडा रस्त्यावरील बंद टोलनाक्याची मोठी दुरवस्था. पावसाळ्यामध्ये टोलनाक्याच्या छतावरील पत्रे वाऱ्यानं उडाल्यास अपघात घडण्याची शक्यता. बुलढाणा जिल्ह्यामधील लोणार तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट. वाशिम तालुक्यातील देपूळ आसेगाव पाणंद रस्त्याची मोठी दुरवस्था. पाणंद रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा सरपंच प्रमोद गंगावणे यांचा इशारा. शनी शिंगणापूर देवस्थानच्या बनावट ॲपद्वारे फसवणूक. करोडो रुपयांची लूट केल्याचा आरोप. काँग्रेसच्या कामगार विभागाचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांच्या उपोषणाला सुरुवात. धाराशिवमध्ये पवनचक्की कंपनीच्या विरोधात 6 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू. 7 शेतकऱ्यांची तब्येत खालावली. सरकारनं कर्जमाफी केली नाही तर आंदोलन करण्याचा पुणतांबा इथल्या शेतकऱ्यांचा इशारा. शेतमालाला हमीभाव देण्याचीही शेतकऱ्यांची मागणी. सोलापुरात थकीत ऊस बिलासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं रास्ता रोको आंदोलन. अक्कलकोट तालुक्यातील MSEB चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. थकबाकी त्वरित अदा करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आणि शिवसैनिक आक्रमक. नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन. शेतकऱ्यांचं चक्क उलटं लटकत अनोखं आंदोलन. गावातील समस्यांबाबत वारंवार तक्रार करून देखील प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप.
कोल्हापुरात शक्तीपीठ विरोधी आंदोलकांचा पंचगंगा नदीमध्ये उडी घेण्याचा प्रयत्न. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी नदीत उडी घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना रोखलं. शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनावेळी राजू शेट्टींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाविरोधात चक्काजाम आंदोलन. शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यांमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन. खासदार विशाल पाटील आंदोलनामध्ये सहभागी. सरकारनं बळजबरीनं महामार्ग करू नये, विशाल पाटील यांची प्रतिक्रिया. शक्तीपीठ महामार्गाविरोधात धाराशिवमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांचं आंदोलन. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत. हिंगोलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या GRची शेतकऱ्यांकडून होळी. शक्तीपीठ महामार्गाला जमिनी देण्यास विरोध. परभणी नांदेड महामार्गाच्या वसमत शहराजवळ रास्ता रोको आंदोलन. नांदेड हिंगोली राज्य महामार्गावर भाटेगाव शिवारामध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन. शक्तीपीठ महामार्गाला विरोध. काही काळ वाहनांच्या मोठ्या रांगा. बीडच्या अंबाजोगाईमधील धायपुडा पिंपळा इथं शक्तीपीठ महामार्गाविरोधात रास्ता रोको आंदोलन. किसान सभा आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी. वाहनांच्या लांबच लांब रांगा. परभणीच्या पिंगळीमध्ये शेतकऱ्यांनी बैलगाड्यांच्या साह्यानं रास्ता अडवला. शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध. मोजणीला विरोध करण्याचा बैठकीमध्ये ठराव. पूर्णा तालुक्यातील सुरवाडी तसंच सोनपेठ तालुक्यातील काही गावात मोजणीसाठी अधिकारी येणार. नांदेड हिंगोली महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको. शक्तीपीठ महामार्गाला जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध. राज्य महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात देखील शक्तीपीठ महामार्गाविरोधात रास्ता रोको आंदोलन. मोहोळ ते पंढरपूरकडे जाणारा पालखी मार्ग शेतकऱ्यांनी रोखला. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी. नांदेडच्या मालेगावात देखील शेतकऱ्यांचा रास्ता रोको. शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी नांदेड वसमत महामार्ग रोखला. बीडच्या बर्दापूर फाटा इथं देखील शेतकऱ्यांचा रास्ता रोको. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगर ते लातूर महामार्ग शेतकऱ्यांनी अडवला. वाहनांच्या मोठ्या रांगा. लातूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. ढोकी इथं मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना अडवलं. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं रास्ता रोको आंदोलन. नांदगाव चौक परिसरामध्ये राष्ट्रीय महामार्गाला खड्डे पडल्यानं कारवाईची मागणी. नाशिकच्या येवल्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा ख्रिश्चन बांधवांकडून निषेध. ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी वादग्रस्त वक्तव्य. तहसील कार्यालयावर मोर्चा. शिमला मिरचीच्या बोगस रोपांमुळे लाखो रुपयांचं नुकसान. साताऱ्यातील औंध इथल्या शेतकऱ्यांचे आरोप. कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी घेराव घालत नुकसान भरपाईची मागणी केली. लाडकी बहीण योजनेची पहिली वर्षपूर्ती. अनुदानासाठी 2,984 कोटी वितरित. जूनच्या हप्त्याचं वितरण करण्यात येणार. बीड विनयभंग प्रकरणामधील आरोपींना 5 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. पोलीस चौकशीसह कॅमेऱ्यात जबाब नोंदवण्यासाठी पोलीस कोठडी मागण्यात आली. काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचं निलंबन मागे. विधानसभा निवडणुकीमध्ये बंडखोरी केल्यानं त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खरगे आणि रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीमध्ये निर्णय. भाजपमध्ये प्रवेशाच्या घोषणेनंतर अपूर्व हिरे यांच्या अडचणीमध्ये वाढ. संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज काढल्याचा आरोप. हिरेंवर मालेगाव कॅम्प पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या सालारजंगमधील 150 कोटींच्या जमिनीचं प्रकरण. भुमरेंच्या ड्रायव्हर जावेद शेखची काल 9 तास चौकशी. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली. बीडमध्ये अनधिकृत बॅनर हटवल्यानं नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवत गोळी घालण्याची धमकी. शैलेश नाईकवाडे यांना शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप. शैलेश नाईकवाडेच्या अटकेच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचं 1 दिवस काम बंद आंदोलन.
भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांनी केदारखेडा इथल्या ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली। गर्भवती महिलेवर उपचार करण्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच कान उघडली। छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉर्न वाजवल्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्यासोबत असलेल्या मुलीला तरुणाकडून धक्काबुक्की करणाऱ्या तरुणाला जमावाकडून चोप।